जे वाल्मिक कराडचे जे हे आहेत गुन्हेगार त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. 302चा कलम लागलाच पाहिजे. मोर्चाचं निमित्त काय? आजच्या मोर्चाच्या निमित्त जे कोण वाल्मिक कराडला पाठीशी घालत आहेत त्या सर्वांचा धनंजय मुंडे सहित राजीनामा गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि या पुण्यामध्ये दखल घालावी. सर्व आरोपी पुण्यामध्ये का पकडला जात आहे? स्क्रिप्टेड प्लॅन आहे का? आरोपींना 302 कलम लागलं पाहिजे, त्यांना पाठीशी घालायचं, सुखसोयी द्यायच्या, त्यांचे काही सबूत मिटवल्या जात आहे का? नागरिकाच्या मनात शंका आहे. एक समाज कायम रस्त्यावर का उतरतो आहे? त्या समाजाला कायम रस्त्यावर का ठेवल्या जात आहे? हे सर्व ठरवून गेल्या जात आहे का? आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही स्वतः डोक्याला काळी फिती लावून आलेला आहात, काय मागणी आहे सरकार? कारण जी तपासाची दिरकाई केलेली आहे प्रशासनाने किंवा बीडच्या पोलीस पथकाने, त्याच्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरायला लागलं. वाल्मिकी कराड ज्या पद्धतीने नियोजनपूर्वक सरेंडर झालेला आहे, तो आरोपी सारखा सरेंडर नाही झालेला आहे. एखादा नेता आल्यासारखा तो सरेंडर झालेला आहे. ह्याचाच अर्थ प्रशासन त्याच्या पाठीशी आहे. आणि अजूनही त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय? तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड असतील त्यांनाही अटक झाली पाहिजे. कुठेही याच्यामध्ये मंत्रिपदाचा किंवा कुठल्याही अधिकाराचा गैरवापर इथं झाला नाही पाहिजे. आमच्या संतोष भाऊंना न्याय मिळालाच पाहिजे. मोठी गर्दी या ठिकाणी दिसते आहे, सरकारला जाग उशिरा येते असं वाटतंय? हो, नक्की सरकारला जाग उशिरा येते. कुणाला ऑलमोस्ट 25 दिवस होऊन उलटलेत तरी पण आणखी याच्यावरती काहीच ऍक्शन घेतली जात नाही. वाल्मिक कराडला जसं बघायला गेलं तर 302 दाखल झाला पाहिजे, पण अद्यापही हे होत नाही. असं वाटत आहे की तर एकंदरीतच आपण आताच पाहिलं या जन आक्रोश मोर्चातील सगळ्या सहभागी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सगळ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे. नेमकं वाल्मिक कराड असा अचानक सरेंडर कसा झाला आणि सगळे आरोपी पुण्यातूनच कसे सापडतायत? कुणाचा वरदहस्त त्यांना आहे का? पुण्याला मुद्दाम टार्गेट केलं जातंय का? अशा अनेक प्रश्न या मोर्चेकऱ्यांच्या मनात आहेत आणि तेच थेटपणे त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले आहेत, व्यक्त केले आहेत. आणि म्हणूनच आपण पाहतोय की आक्रमक जनता जी आहे ती पुण्याच्या रस्त्यांवरती सध्या उतरली आहे. सकल मराठा समाज आहे याच्याकडनं हा जन आक्रोश मोर्चा केला जातोय. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध केला जातोय. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे. 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 वाल्मिक कराडला फाशी झाल्याच्या मुद्द्याचं करायचं काय? आपण ही घोषणाबाजी सगळी ऐकतो आहे. या जन आक्रोश मोर्चातून जनसामान्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. हातात फलक घेऊन ते वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी करत आहेत. शिवाय धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते. धनंजय मुंडे यांचे हे प्रकरण अगदीच अंगलट येत असल्याचं सध्या कळत आहे आणि त्यांची राजीनाम्याची मागणी जी केली जाते त्यासाठीच आता सकल मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे. आणि म्हणूनच महायुतीच्या नेत्यांकडून, सरकारमधील नेत्यांकडून यावरती काय प्रतिक्रिया येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण एक विशेष गोष्ट म्हणजे या जन आक्रोश मोर्चामध्ये विरोधक तर सहभागी झाले आहेतच, समाजसेवी सहभागी झाले आहेत आणि तेवढेच सत्ताधारी सुद्धा सहभागी झाले आहेत. अगदी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्यापासून ते देखील आहेत. पुण्यातील लाल महाल परिसरातली ही दृश्य आपण आताच पाहिली. या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली आहे लाल महाल पासून आणि संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे वैभवी देशमुख ही देखील या ठिकाणी आपण उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. वैभवी देशमुखच्या नेतृत्वामध्येच आजचा हा मोर्चा निघणार आहे आणि लाल महाल परिसरामध्ये जिजाऊंच्या पुतळ्याला आणि शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
ही सगळी फलकं आपण सध्या पाहतो, याच्यावरती फाशीच हवी अशी मागणी केली जाते. तर धनंजय मुंडे गो बॅकचे सुद्धा फलक आपल्याला दिसत आहे. आवाज दिला लेकीने, समाज आला लाखोने, अशी सुद्धा फलकबाजी या ठिकाणी केली जाते. खरं तर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे आणि म्हणून त्यानुसार सुद्धा फलकबाजी या ठिकाणी केली जाते. मराठा समाज अतिशय आक्रमक झाला आहे. पुण्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा जो आहे तो बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढला जातोय.